गडचिरोली जिल्ह्यात असे एक शिक्षक आहेत जे फक्त शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत तर समाज बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत। ही गोष्ट आहे गडचिरोलीतील अखिल शेख सरांची। शेख सर प्रियदर्शिनी विद्यालय धानोरा येथे शिक्षक आहेत आणि या शाळेत 5वी ते 12वीचे विद्यार्थी शिक्षण घेतात। शेख सरांनी लोकांची मदत करण्यासाठी स्वतःची संस्था सुरू केली। त्या संस्थेचं नाव आहे अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली। स्वतःचे पैसे, स्वतःचा वेळ आणि लोकांच्या मदतीतून शेख सरांनी अनेक लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे। अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली ही संस्था विशेष करून आदिवासी आणि ग्रामीण भागातील समूहासाठी काम करते। 2500 कुटुंबांना वॉटर फिल्टर वाटप केले, 1500 कुटुंबांना कुक स्टोव्स दिले, 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप केली आणि महिलांसाठी आर्थिक साक्षरता जनजागृतीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले। अशी अनेक मदत शेख सरांनी आजपर्यंत केली आहे आणि आजही ते निरंतर समाजासाठी काम करत आहेत। मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना मला पहिलेपासूनच सामाजिक कार्याची आवड होती। महाविद्यालयीन मित्रमंडळींनी 1997-98 मध्ये अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली या संस्थेची स्थापना केली। मी धानोरा तालुक्यातील प्रियदर्शिनी विद्यालयामध्ये मागील 10 ते 15 वर्षापासून सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आणि मला समाजसेवेची आवड असल्यामुळे मी शाळेसोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांचा कोणताही नुकसान न करता सुट्टीचे दिवस शनिवार आणि रविवार हे विशेष करून मी सामाजिक कार्यामध्ये येत असतो। समाजासाठी काम करत असताना शेख सरांना अनेक अनुभव आले। त्यांच्या मते गडचिरोली जिल्ह्यातील आजच्या युवा पिढीमध्ये समाज कार्य करण्याची आवड कमी होत चालली आहे। गडचिरोली भागातील युवक युवती किंवा लोकांमध्ये समाजसेवेची तेवढी आवड नसल्यामुळे आम्हाला सामाजिक काम करण्यासाठी गावस्तरीय कार्यकर्ते आम्हाला मिळत नाही। त्याचप्रमाणे या भागातील युवक युवतीमध्ये किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सामाजिक काम करण्याची आवड नसल्यामुळे कॉलेजचे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा एक व्हॉलेंटियर म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक नसतात। तुमच्या भागातही काही अडचण असेल जिथे मदतीची गरज आहे तर तुम्ही अखिल शेख सरांशी संपर्क करू शकता। मी सरांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर शेअर केला आहे। जर त्यांच्या संस्थेमार्फत ती मदत शक्य असेल तर ते मदत नक्की करणार। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा। मला फॉलो करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टोरी सोबत।